मित्रांनो, इराणने यूएईला थेट वॉर्निंग दिलेली आहे की दुबई एअरपोर्ट आणि जबेल अली पोर्ट हे बंद करा. ब्रेंट क्रूड ऑइल हे $90च्या वरती गेलेलं आहे. तसंच इंडियन रुपी सुद्धा 8 आठवड्यांच्या लोवर म्हणजे 96.5 रुपयांवर पोहोचलेला आहे आणि सेन्सेक्स सुद्धा काल 443 पॉईंटनी घसरलेला आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, आज एकदम इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. तर बिझनेस न्यूज आजच्या शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली बिग न्यूज आहे इराण US वॉर बद्दल. तर मित्रांनो, अमेरिका आणि इराण मधील युद्ध आता 9व्या सलग रात्रीत प्रवेश केलेला आहे आणि हे युद्ध आता केवळ मिलिटरी टार्गेट्स पुरते मर्यादित राहिलेले नाही, कारण युएसने आपल्या स्ट्राईक लिस्टमध्ये इराणच्या रोड्स, टनेल्स, रेल्वेज, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिसलायनेशन प्लांट्स यांचा समावेश केलेला आहे. या कॉन्फ्लिक्टमध्ये आतापर्यंत 3 अमेरिकी सैनिक मारले गेलेले आहेत. इराणने पण आपली टार्गेट लिस्ट 7 देशांपर्यंत एक्सपांड केलेली आहे. येमेनच्या हौतीजनी सौदी अरेबियावरती मरीटाईम एम्बार्गो जाहीर केलेला आहे आणि कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमने सुद्धा ड्रोन थ्रेट्स इंटरसेप्ट केलेले आहेत. हे युद्ध आता मिडल ईस्टच्या संपूर्ण क्षेत्राला डिस्टेबिलाइज करणार आहे. मित्रांनो, एकंदरीत US इराण वॉर जेवढे लांबेल तेवढे आपल्याला पेट्रोलचे दर किंवा ब्रेंट क्रूड ऑइल हे महाग होणार आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, इराणने यूएईला थेट वॉर्निंग दिलेली आहे. हे ऐकून तुम्हाला खूप मोठा शॉक बसणार आहे, पण हा इराणच्या IRGC म्हणजे रिव्होल्युशनरी गार्डने यूएईला थेट वॉर्निंग दिलेली आहे की जर युएसने इराणच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला केला तर दुबई एअरपोर्ट, अबुधाबी एअरपोर्ट, जबेल अली पोर्ट आणि फुरिजा पोर्ट तात्काळ त्यांना बंद करावे लागेल. मित्रांनो, समजून घ्या, जबेल अली पोर्ट हा जगातील 9व्या क्रमांकाचा बिझिएस्ट कंटेनर पोर्ट आहे आणि इंडियाला येणारा खूप मोठा ट्रेड तिथूनच येतो. तसेच दुबई एअरपोर्ट हे जगातील सर्वात बिझी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. जर हे दोन्ही डिस्टर्ब झाले तर इंडियाच्या इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी आणि कन्झ्युमर गुड्स इम्पोर्ट्स तर इंडिया युरोपच्या एअर रूटवर थेट परिणाम होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, ब्रेंट क्रूड ऑइल बद्दल. तर मित्रांनो, ब्रेंट क्रूड ऑइल हे काल $90 पर बॅरलच्या वरती गेलं. जुलै 20 ला ब्रेंट क्रूड ऑइलने $87.72 वर क्लोज झाला, पण इंट्राडे हाय $90च्या वरती होता. गेल्या 2 आठवड्यांमध्ये क्रूड ऑइल 20% जास्त वाढलेला आहे आणि जर हार्मुझ स्ट्रेट डिस्टर्ब राहिला तर अॅनालिस्ट बोलतात की ते $100 ते $110 पर बॅरलवर सुद्धा जाऊ शकतं. इंडिया हे वर्ल्डचे 3रे सर्वात मोठे ऑइल इम्पोर्टर आहे आणि आपले 88% क्रूड इम्पोर्ट परदेशातून होते. त्यामुळे क्रूड हे $90 प्लस असणे हे इंडियाच्या करंट अकाउंट डिफिसिटसाठी खूप मोठं प्रेशर असणार आहे. मित्रांनो, इंडियाने आधीपासूनच स्ट्रॅटेजिक स्टॉक पायलिंग केलेले आहे. क्रूड ऑइलसाठी 60 दिवसांचा रिझर्व, LNG साठी 60 दिवसांचा आणि LPG साठी 45 दिवसांचा बफर इंडियाकडे आहे. त्याशिवाय इंडियाने रशिया, US, वेस्ट आफ्रिका आणि UAEच्या फुजैरामधून अल्टरनेटिव्ह इम्पोर्ट डायव्हर्सिफाय केलेले आहेत. हे सर्व रूट्स हर्मुझला बायपास करतात. तरी पण जर कॉन्फ्लिक्ट 60 दिवसांपेक्षा जास्त चालले तर अल्टरनेटिव्ह सोर्सिंग $10 ते $15 पर बॅरल जास्त महाग पडेल, ज्यामुळे इंडियाचा इम्पोर्ट बिल 1 ते 2 लाख करोडने एक्स्ट्रा वाढणार आहे. तर मित्रांनो, चेक करूया आता इंडियन रुपीज बद्दल. तर मित्रांनो, आता बघूया इंडियन रुपीज ॲज कम्पेअर्ड टू डॉलर. भारतीय रुपी आज 96.5 पर डॉलरवर पोहोचलेला आहे, जो 8 आठवड्यांच्या सर्वात कमजोर लेवलवर आहे. गेल्या एका महिन्यामध्ये रुपी हा 2.08% विकन झालेला आहे. रुपी विकनेसचे मुख्य कारण म्हणजे ब्रेंट क्रूड ऑइलचे रेट हे $90 पेक्षा जास्त असणे आणि त्यामुळे इंडियाचा इम्पोर्ट बिल वाढणार आहे. तर मित्रांनो, US इराण टेन्शनमुळे ग्लोबल रिस्क ऑफचे सेंटिमेंट पण वाढत आहेत आणि FPI काही इक्विटी सेलिंग करत आहेत आणि याचा पूर्णपणे प्रेशर रुपीजवर येत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, डिलॉइटच्या GDP फोरकास्ट बद्दल. तर ग्लोबल कन्सल्टिंग जायंट डिलॉइटने इंडियाच्या FY27 साठी GDP ग्रोथ साठी ताजा फोरकास्ट दिलेला आहे. डिलॉइटच्या मते इंडिया फायनान्शियल 27 मध्ये 6.5% ते 6.8% GDP ग्रोथ ही नोंदवणार आहे. हे FY26च्या 7.5% ते 7.8% पेक्षा थोडे कमी आहे. पण मित्रांनो, यामध्ये पॅनिक व्हायची गरज नाहीये, कारण डिलॉइट म्हणते की H2 म्हणजे ऑक्टोबर 26 ते
मार्च 2027 मध्ये ग्रोथ आणखी स्ट्रॉंग इंडियाची होऊ शकते. एसटी रिकव्हरीचे ड्रायव्हर्स हे फेस्टिव्ह सीझन, कंझ्युमर डिमांड, आरबीआयचे रेट कट्स आणि ग्लोबल ट्रेड स्टॅबिलायझेशन हे असणार आहेत. मित्रांनो, आता समजूया इंडियन मार्केट बद्दल. तर मित्रांनो, काल 20 जुलैला सेन्सेक्स हा 443 पॉईंट म्हणजे 0.57% ने घसरून तो 77,708 वर आला आणि निफ्टी 50 पण 96 पॉइंट्स म्हणजे 0.39% ने घसरून 24,238 वर क्लोज झाली. मित्रांनो, या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे प्रायव्हेट बँक्स आणि फायनान्शियल स्टॉक मध्ये सेलिंग आलेले आहे. एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक हे काल टॉप लुजर्स ठरले. इराण UAE वॉर्निंगमुळे ग्लोबल रिस्क ऑफ सेंटिमेंट सुद्धा वाढलेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ॲक्सिस बँक बद्दल. तर ॲक्सिस बँकने Q1 FY27 मध्ये 7,114 करोडचा नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे, जो 23% इयर ऑन इयर वाढ आहे. कोर नेट इंटरेस्ट इन्कम हा 14,646 करोड झालेला आहे, जो 8% वाढलेला आहे. डिपॉझिट सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा 18% वाढलेले आहे आणि लोन्स पण मजबूत ग्रोथ दाखवत आहेत. GNPA हे 1.28% सुधारलेला आहे. मागील वर्षाच्या 1.57% पेक्षा खूप चांगला नंबर आहे. एकंदरीत मित्रांनो, हे सगळे स्टेटमेंट्स इन्व्हेस्टर्ससाठी खूप पॉझिटिव्ह सिग्नल देत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अल्ट्राटेक सिमेंट बद्दल. तर अल्ट्राटेक सिमेंटने Q1 FY27 मध्ये 2,599 करोडचा नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे, जो मागच्या वर्षीपेक्षा 16.8% वाढ आहे आणि रेव्हेन्यू सुद्धा 24,748 करोड आहे, जो की मागच्या वर्षीपेक्षा 15.9% वाढलेली आहे. कंपनीने या क्वार्टरमध्ये 41.31 मिलियन टन्सचा सिमेंट व्हॉल्यूम डिस्पॅच केलेला आहे, जो मागच्या वर्षीपेक्षा 12.2% जास्त आहे. एप्रिल 2026 मध्ये अल्ट्राटेकने 200 MT डोमेस्टिक सिमेंट कॅपॅसिटी माइलस्टोन क्रॉस केलेला आहे आणि FY27 अखेरीस 212.7 MT पोहोचण्याचे त्यांचे टार्गेट असणार आहे. मित्रांनो, इंडियाच्या रोड्सवर रेल्वेज, हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर बूममुळे सिमेंट डिमांड मजबूत राहत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पेटीएम बद्दल. तर 197 कम्युनिकेशन म्हणजे पेटीएमने जुलै 20 ला Q1 FY27 रिझल्ट जाहीर केलेले आहेत. अॅनालिस्टच्या एक्सपेक्टेशन नुसार पेटीएमचा नेट प्रॉफिट मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता होती आणि त्यांचा रेव्हेन्यू 2,358 करोड असण्याची एक्सपेक्टेशन होती, जो मागच्या वर्षीपेक्षा 23% वाढ आहे. पण मित्रांनो, सर्वात एक्साइटिंग न्यूज म्हणजे पेटीएमच्या बोर्डने बोनस शेअर देण्याचं प्रपोजल कन्सिडर केलेलं आहे. बोनस शेअर्स म्हणजे शेअर होल्डर्सना फ्री मध्ये एक्स्ट्रा शेअर्स मिळणार आहेत. पेटीएम आता फायनान्शियल सर्व्हिसेस, UPI पेमेंट्स आणि क्रेडिट डिस्ट्रीब्युशन मध्ये मजबूत ग्रोथ दाखवत आहे आणि त्यामुळेच ही टर्न अराउंड स्टोरी पेटीएमची नक्कीच बनू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पूनावाला फिनकॉर्प बद्दल. तर पूनावाला फिनकॉर्पने Q1 FY27 मध्ये एक अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे. कंपनीचा कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट तब्बल 391.5% वाढून 307.7 करोड झालेला आहे आणि नेट इंटरेस्ट इन्कम हा 87.2% वाढून 1,196.8 करोड झालेला आहे. एका क्वार्टरमध्ये जवळजवळ 4 पट प्रॉफिट वाढणे हे सामान्य गोष्ट नाहीये मित्रांनो. पूनावाला ग्रुपच्या लीडरशिप खाली ही NBFC रिटेल लेंडिंग, पर्सनल लोन्स आणि बिझनेस लोन्स मध्ये अग्रेसिव्हली स्केल करत आहेत. NPA कंट्रोल स्ट्रॉंग आहे आणि ग्रोथ रेट एक्सेप्शनल आहे. हे इंडियाच्या क्रेडिट सायकलच्या स्ट्रेंथचे एक पॉवरफुल एक्झाम्पल आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी पिवट पॉइंट समजून घेऊया. निफ्टी 50 साठी इमिडिएट सपोर्ट हा 24,200 असणार आहे. तर रेजिस्टन्स 24,300 ते 24,400 च्या रेंजमध्ये असेल. निफ्टी काल 24,238 वर क्लोज झाल्यामुळे तो 24,200 च्या जवळ आहे आणि मित्रांनो 24,200 हा सायकोलॉजिकल सपोर्ट होल्ड झाला तर आज रिकव्हरी येऊ शकते आणि 24,300 ते 24,400 हे त्याचं टार्गेट असेल आणि जर का 24,200 लेवल तुटली तर 24,000 पर्यंत करेक्शन शक्य आहे. सेन्सेक्स साठी सपोर्ट हा 77,500 चा असेल आणि रेजिस्टन्स हा 78,000 चा असेल. बँक निफ्टी साठी सपोर्ट 58,000 ते 58,100 असेल आणि रेजिस्टन्स हा 58,700 ते 58,800 असेल. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा.
अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.